तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा रंग हाच रंग होता, गुलाबी. परिणाम काय झाला? पक्षाची दानादान झाली. त्यांच्या राज्यात सुद्धा काँग्रेस सत्तेत आली. हाच रंग, हाच जाहिरातीचा रंग राजस्थानमध्ये आमच्या गेहलोत साहेबांनी वापरला होता. परिणाम काय झाला? राजस्थानमधलं विधानसभेतलं सरकार गेलं. आता विचार करा, इजा बिजा तिजा तेलंगणात बी तोच रंग पडला, राजस्थानात तोच रंग पडला, आणि तोच रंग घेऊन कश काय यात्रा निघाली? लय मोठा प्रश्न पडला. पण होत आहे कसं? आता झाकायचं म्हटल्यानंतर काय? आता मला परवा एका पत्रकाराने विचारलं, सर लाडकी बहीण योजनेविषयी तुमचं म्हणणं काय? म्हटलं बहिणीविषयी माझ्या मनात आदर आहे, तुम्हाला पडदा योजनेविषयी बोलायचंय का? म्हणले नाही, लाडका भाऊ योजना माहितीये, लाडकी बहीण योजना माहितीये, आता लाडकी मुलकरीण योजना काहीतरी जाहीर करणार आहेत. पण असं असताना लाडका पडदा ही कुठली योजना आहे? माहिती ऐकली? फार सोपी योजना आहे भावांनो. 1500 रुपयाची योजना आहे. 1500 रुपयात हा पडदा आहे. हा पडदा कशावर टाकायचा? तर स्वार्थासाठी केलेल्या गद्दारीवर पडदा टाकण्याची योजना म्हणजे 1500 रुपयाचा हा लाडका पडदा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा इतिहास आहे. तुम्ही जर नावं घेतलीत, इतिहासातली कोणाची नावं आठवतात? सांगा 4 नावं. बाजीप्रभू देशपांडे आठवतात, मुरारबाजी आठवतात, तानाजी मालुसरे आठवतात, आठवतात का नाही? सूर्याजी काकडे आठवतात का नाही? छत्रपती संभाजी महाराज आठवतात, छत्रपती शिवाजी महाराज आठवतात का नाही? सगळे. याच्यातल्या कोणीही गद्दारी कधीच केली नव्हती. याच्यातल्या कोणी कधी विश्वासघात केला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र काळजावर कोरून ठेवतो ना, ती निष्ठावान माणसांची नावं कोरून ठेवतो. गद्दारांना महाराष्ट्राच्या मातीत जागा नाही. परवा मला दिल्लीत एका महत्वाच्या नेत्यांनी प्रश्न विचारला, महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी काय भूमिका घेतली? मागे मी मंचरच्या सभेत सांगितलं होतं, आता हा किस्सा नीट लक्षात घ्या. एक गाव होतं, गावात देऊळ होतं, गावात देऊळ होतं, देवळात देव होता. देवावर गावकऱ्यांची लई श्रद्धा होती. पण गावकऱ्यांना काय वाटलं, रोज रोज आपण देवाची पूजा अर्चा प्रत्येकाला कामाधामात शक्य नाही, बरोबर का नाही? त्यामुळे त्यांनी सांगितलं, एका पुजाऱ्याला जबाबदारी दिली. गुरु म्हणा, पुजारी म्हणा, कुणी बी. त्या पुजाऱ्याला जबाबदारी दिली, त्याला सांगितलं देवाची पूजा अर्चा तूच करायची. पुजारी देवाची पूजा अर्चा करत होता. रोहिणीताई, जेव्हा तो पूजा अर्चा करायचा, गावाचा विश्वास हा जसा देवावर बसला तसाच पुजाऱ्यावर सुद्धा बसला. नंतर गावाने काय केलं, देवळाच्या गाभाऱ्यात जायला पुजाऱ्यांनीच काही बंधनं टाकली. आणि पुजाऱ्यांनी बंधनं टाकल्यानंतर जाणारा येणारा प्रत्येक जण पुजाऱ्याच्याच पायावर डोकं टेकायला लागला. जणू काही गावासाठी पुजारीच देव झाला. देवाच्या जागी पुजारीच गावाला दिसायला लागला. आणि एक दिवस पुजाऱ्याला काय सुचलं, कशामुळं सुचलं ते अजून कुणालाच खरं नाही कळलं. पण पुजाऱ्यांनी एक दिवस सांगितलं, आता देव बदलायचा आहे. एक दिवस पुजाऱ्यांनी सांगितलं, आता देव बदलायचा आहे. आता मला सांगा, गाव काय करणार? 35 वर्ष आवाज फुटायला लागलीत. आता आवाज फुटलाय तर जरा घुमू द्या. गावानी काय ठरवलंय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.